आपल्याला झोपासाठी आता रूम मिळालेली आहे. आधी ते आल्याबरोबर सगळं झोप ठीक झालेलं आहे. आपला उमेश भाऊ, चेतन भाऊ, हे इकडं कुणाल आणि वेदांत आहे. हा वेदांत साधारण कपडे काढण्याच्या याच्यात आहे. पूर्ण इकडून खाली आहे सर्व बेड. आपल्याला हा एक बेड मिळालेला आहे. बस आता सगळं झोपून आणि नंतर उद्या मिळूया. आता तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या डे 2 मध्ये. आंघोळ पाणी वगैरे करून आता आपण चाललेलो आहोत दर्शनासाठी. पूर्ण मित्र आपले. आता आपण जाणार आहोत. हे इकडे कशाची तरी लाईन लागलेली आहे. हे समोर कशाची तरी लाईन चालू झालेली आहे. एक नंबर असं वातावरण बढिया. आता आपल्याला रूमची वगैरे कीज वगैरे द्यायची आहे, म्हणजे की तिकीट वगैरे नाही काय जे कॉस्ट लागते ते. आणि मग आता आपण जाणार आहोत दर्शनासाठी. हे कशाची तरी लाईन चालू झालेली आहे. आता माहीत नाही, बघूया समोर काय आहे. तरी आपल्या मागं जे आहे ना लाईन, ते नाश्त्याची लाईन आहे. आपला चेतन भाऊ लागलेला आहे लाईनीमध्ये. तर आता आपण चेतन भाऊ जवळ जाऊन भेटूया. हा इथं आपला चेतन भाऊ आणि कुणाल भाऊ लागलेला आहे. हा चेतन भाऊ आपला. लाईन एवढीच आहे. हा मेन्यू आहे. सारंग भाऊच्या इथं फोटोशूट चालू झालेला आहे. सारंग भाऊ खतरनाक पोज देत आहे. हे सारंग भाऊची पोज एक नंबर अशी पोज. काल आपण रात्री आलो इथूनच, पण अंधारामुळे काही पण बघू नाही शकलो. एक नंबर अशी मस्त प्लेस आहे. बढिया गार्डन. तरी आता आपण तिकीट घेऊन आपली टोकन प्रसादालयामध्ये चाललेलो आहोत नाश्ता करण्यासाठी. खूप प्रमाणात अशी गर्दी आहे इथं. आता आणखी समोर तिथं लाईन दिसत आहे. तिथं आपल्याला जाऊन आपला स्वतःचा नाश्ता स्वतः घ्यायचा आहे. सेल्फ सर्व्हिस. होऊ शकतं काय, तिथं खूप सारी गर्दी आहे नाश्ता करायला. आपला सारंग आणि वेदांत सेल्फ सर्व्हिस दोघेजण आणण्यासाठी गेले होते. आपला भाऊ आपले इथं फोटोशूट चालू झालेला आहे. सारंग भाऊ द कॅमेरामॅन. पण सारंग भाऊले फोटोच नाही काढता येत आहे. हे आपले 3 जण. हा मागाचा व्ह्यू बघा. एक नंबर असा सुंदर गार्डन आहे. हे आपल्याला नवीन असे स्टॅच्यू एक नंबर असे. इथं आपल्याला बसा वगैरे मिळणार. आता ते बसवर बसून आपल्याला मंदिराकडे जायचं. आता आपण बस स्टॉपवर आलेलो आहोत आम्हाला इच्छा. इथून आता आपल्याला बस मिळणार आणि मग बसवरून आपण सरळ मंदिरात जाणार. हे सारंग भाऊची नाकाम ब्लॉग बनवायची कोशिश. सारंग भाऊ ब्लॉग बनवून बघत आहे. आपली बस आलेली आहे पण फुल आहे. तर आता यांना उतरवणार आणि नंतर मग येणार शक्यता तर आहे. आता बघूया, आली तर ठीक, नाहीतर आणखी थांबावं लागेल. बस आलेली आहे. फुल गर्दी बसमध्ये. आता इथं जर जागा मिळेल तर खूप चांगली गोष्ट होणार. आपण आता पोहोचलेलो आहोत. हा आहे मंदिराकडे जाण्याचा मार्ग. इकडे भक्त निवास. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत, जवळच आलेलो आहोत. इकडून गेट. थोडी बहुत आता पूजेसाठी सामग्री वगैरे घेत आहोत आपण.
आता इकडे जायचं आहे आपल्याला. हा प्रवेशद्वार मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आपला मंदिराच्या आतमध्ये प्रवेश झालेला आहे. आपल्या आता मंदिरामध्ये एंट्री झालेली आहे. श्रींचे समाधी दर्शनाकडे, प्रमुख दर्शनाकडे. इकडे आहे आता जाण्याचा मार्ग. ते पायरी दिसत आहे तुम्हाला तिकडून. हा एक सुंदर असा दरवाजा तुम्ही बघू शकता. खूप गर्दी आहे, दर्शनाची रांग. इकडे CCTV मध्ये दाखवल्या जात आहे. अखेरकार आपण लाईन मध्ये लागलेलो आहोत. खूप लांब अशी रांग. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे खूप गर्दी आहे. आम्ही आलेले आहोत. खूप गर्दी आहे इकडे बघा. कॅमेरा आहे फक्त सर नाही आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आणखी आता समोर खूप रांग आहे. आपलं आपले दर्शन झालेले आहे. महाप्रसादाच्या रांगेमध्ये आपण लागलेलो आहोत. उमेश द ब्लॉगर. खूप मोठी अशी रांग आहे. आता आणखी नेक्स्ट मजलीवर पाहू की काय होते ते. चलो. आपलं आत्ता जेवण झालेलं आहे. आता आपण बाहेर चाललो या मंदिराच्या परिसर बघण्यासाठी. आपण आता सध्या बाहेर चाललेलो आहे. काय ना आपण आता सिद्धपीठावर आलेलो आहोत. आता आपण आतमध्ये जाऊया चप्पल वगैरे काढून. तरी आता आपण मंदिरामध्ये क्षेत्र सिद्धपीठमध्ये एंट्री करणार आहोत. आपण चाललेलो आहोत 12 ज्योतिर्लिंग दर्शनासाठी. सोमनाथ ज्योतिर्लिंग, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, श्री ब्रह्मलिंग ज्योतिर्लिंग, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, केदारनाथ ज्योतिर्लिंग, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, श्री क्षेत्र सिद्धपीठ, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, काशी विश्वनाथम, अर्धनारी नटेश्वर.
हा साईडचा गार्डन छोटासा. विसाव्यापर्यंत जाण्यासाठी आपण जेसीबीला थांबवलेलो आहोत. बस लवकर कुठे बस बस चल अबे बस ना. अंदर बस में अंदर बस रे बरोबर बस. आपण बसलेलो जेसीबी मध्ये. जेसीबी बाबर चालूच आहे. हेलो गाइस, हम लोग हैं जेसीबी में. बहुत माहौल आ रहा है गाइस, मजा आ रहा है बहुत. ये मामा जान को देखो गाइस, लटक रहे हैं गाइस जेसीबी में. बहुत मजा आ रहा है. वीडियो चालू है रे, थांबू जो. ये है चंद्रपुर वालों की पावर. अबे थांबून टाक ना. आपण आता जेसीबी वर बसून आलेलो आहोत विसावा. बघू शकता तुम्ही, हे आपले मित्र. तर चला आता आपले रूमवर जाऊया आणि मग नंतर मिळूया.